भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या। मात्र निवडून आल्याच्या नंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये त्यांच्याकडे असलेले जात प्रमाणपत्र ही अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचे नगराध्यक्षपद हे धोक्यात आले आहे। मंत्री संजय सावकारे हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर दबाव आणून आपल्या नावे खोटी कागदपत्र असल्याचं दाखवत असल्याचा आरोप नुकताच गायत्री भंगाळे यांनी माध्यमांकडे केला होता। त्यानंतर आता त्यांची कागदपत्रे अवैध असल्याचा निर्णय जात प्रमाणपत्र समितीने जिल्हाधिकारी यांना दिल्याने त्यांचे नगराध्यक्षपद हे धोक्यात आले आहे। मात्र या सगळ्या संदर्भात ते न्यायालयात दाद मागू शकणार असल्याने न्यायालय नेमका काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी दिली आहे। दुसरा एक प्रश्न आहे, गायत्री भंगाळे जे आहेत नगराध्यक्ष त्यांना जात पडताळणी समितीने कुठली अवैध ठरवलं आहे त्यांचं प्रमाणपत्र प्रशासनात काय कारवाई केली का सर? सर भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते जात पडताळणी समितीने कुठेतरी अवैध ठरवण्यात आलेलं आहे। आपल्याकडे पण सुनावणी झाली होती, काय माहिती देते? ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे। कास्ट व्हॅलिडिटी कमिटी जी असते त्याच्यामध्ये कुठलेही कास्ट सर्टिफिकेट हे पडताळणी केली जाते त्याची, आणि त्याचा काल रिझल्ट प्राप्त झाला आणि त्याचं इंटिमेशन आपण शासनाला तात्काळ कळवलेलं आहे। ते जसं हे सर्टिफिकेट कुठल्याही सदस्याचं किंवा नगराध्यक्षांचं हे सर्टिफिकेट रद्द करण्यात येतं, कुठलेही कास्ट सर्टिफिकेट ज्याचा वापर करून ते निवडून आलेले असतात, ते जर रद्द करण्यात आलं तर तात्काळ प्रभावाने त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येतं आणि तसं इंटिमेशन आपण शासनाला कळवलेलं आहे। त्यांची कागदपत्र अवैध ठरलेले आहेत कसं गायत्री भंगाळे? हो, ती कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचा तो निर्णय आपल्याला काल प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे। त्यांना अपात्र म्हणताही जातं का अजून त्यांना काही संधी आहेत? ॲक्टच्या जो याचा अधिनियम आहे त्याच्यामध्ये तात्काळ प्रभावाने त्यांना अपात्र घोषित केलं जातं, परंतु ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे, याच्यासाठी अपीलची प्रोव्हिजन्स उपलब्ध आहेत। ते त्या अपीलचं प्रोव्हिजन्स त्याचा ते वापर करू शकतात। ते आता या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात? हो, येस, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सर।